अजित पवार यांच्या कथित विमान अपघातावरून आता पुन्हा एकदा संशयाचे ढग दाटलेत। कारण की अमोल मिटकरींनी या प्रकरणात गंभीर प्रश्न उपस्थित केलाय आणि उच्चस्तरीय चौकशीची ठाम मागणीही केलेली आहे। व्हीएसआर कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये प्रत्येक पायलटला तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता आणि त्यानंतर जानेवारीत ही घटना घडल्याने पायलटचा विमा इतिहास तसंच अपघात घातपात किंवा अन्य कोणतेही अँगल तपासले जावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे। सुसाइड बॉम्ब सारखा अँगल सुद्धा नाकारता येत नाही असं सूचक विधान अमोल मिटकरींनी केलंय। मृत्यू ज्या विमानामध्ये झाला त्या विमानाची कंपनी म्हणजे व्हीएसआर कंपनी आणि आमच्या माहितीप्रमाणे डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटीचा विमा काढला होता आणि डिसेंबर 2025 मध्ये जर हा विमा काढला होता आणि ही घडामोड जानेवारी महिन्यातच घडली होती तर याच्या मागे काही वेगळे कारण आहे का? आणि व्हीएसआर कंपनी जर असं नियमित विमा काढत असेल तर त्यापूर्वीचा त्या पायलटच्या विम्याचा इतिहास काय आहे, सत्यता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे। कारण आम्हाला शंका आहे